अप्रतिम संगीत आपण ऐकलं. परमेश माई हेडुटणे यांचा आवाज तुम्ही ऐकला. योगेश सुरेश पाटील यांनी प्रस्तुत केलेल्या सोनापड्याचे पुरस्कर्ते होते या गाण्याचे. पहिला चेंडू फायनलच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बराच वेळ आपण हवेत पाहिला. क्षेत्ररक्षकी गेले होते, प्रयत्न खूप चांगले केले, मात्र त्यांच्या प्रयत्नाने यश मिळत नाहीये. मी देते फलंदाज नितीनला. एका धावेने खातं उघडलं जातं हेडुटणे ब संघाचं. सेमीफायनलची मॅच इथून तो संघ जिंकेल तो कमीत कमी 30,000 रुपये कॅश प्राइजचा मानकरी ठरू शकतो. ते बघा सीमारेषेच्या आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे पाईप टाकते त्यांना विनंती असेल की आपण पडद्याच्या बाहेरने टाका. वाईट चेंडू. वाईट चेंडू लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. आता ती नियंत्रण आहे. 50 धाबा जरी बनवल्या हेडुटणे बस संघाला ते फाईट करू शकतो. त्यांच्या गोलंदाजाकडे क्षमता आहे चांगली गोलंदाजी करण्याची. योगेश म्हात्रे राईट मोर द विकेट. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. दिशा देण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला मात्र शॉर्ट फायनलला चांगलं क्षेत्ररक्षण. आता चेंडू आपण पाहिलं तर शॉर्ट बॅकवर्ड्स केलेला गेला होता मात्र एकच धाव मिळते ती रोहितला. 3 धावा धापवरकत लागले. 5 षटकांचा सामना आहे. योगेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. योगेश राईट मोर द विकेट. इथे मात्र सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन पाटीलच्या बॅट मधनं फाईन लेगच्या डोक्यावर चेंडू सीमा पार फरार. 4 धावांसाठी. कोणत्या प्रकारचा ताकदीचा वापर नाही, फक्त बुद्धीचा वापर केला इथे नितीन पाटीलने. नितीन पाटील सांगतात योगेश म्हात्रेकडे तरी जरी भरपूर वेग असेल मात्र मी त्याला सावकारा षटकार मारू शकतो, सिंगल डबल काढू शकतो. हे सांगत असताना नितीन पाटील स्वतः संघनायक हेडुटणे बस संघाचा 7 धावा धापलकती लागल्यात. पहिले षटक पॉवर प्लेचा मार्गच असताना 5 षटकांचा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. हेडुटणे ब वर्सेस म्हात्रेपाडा. इथे मात्र लो फुलटॉस चेंडू होता. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षण चांगलं होतोय. एकच धावेमध्ये 1 धावसंख्या पुढे सरते. धापलका धावा लागतात त्या 8. धावा धापलकती लागल्यात. प्रताप पाटील यांनी पुरस्कृत केला संघ आपण पाहतोय म्हात्रेपाडा. इथे मात्र चेंडू टॅप केलाय. अंडर बॉक्सचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव. 1 धाव मिळते. 1 धावसंख्या पुढे सरकेल. धापलका धावा लागले त्या 9 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गच असताना 9 धावा धापलकती लागल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गच ते 5 षटकांची लढत आपण पाहतोय. वेळ आपल्याकडे त्यामुळे आपण हा सामना 5 षटकांचा खेळतोय. इथे मात्र पुढे अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. षटकार नितीन पाटीलच्या बॅट मधनं. वेग भरपूर आहे योगेश म्हात्रेकडे मात्र चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नितीन पाटीलच्या माध्यमातून फाईन लेगच्या डोक्यावर नेणारा षटकार. व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. हेडुटणे संघाला सातत्याने सपोर्ट केला जातो. भीम कान असतील, यज्ञेश कान, रविदास कान असतील. 15 धावा करून सामना 5 षटकांचा हे माहिती नितीनला. त्यामुळे नितीन ज्या प्रकारे फलंदाजी करतात नितीनला माहिती आहे म्हात्रेपाडा संघ आहे त्यामुळे 55 ते 60 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल हेडुटणे ब संघाचा. अल्पेश येत आहेत दुसरं षटक घेऊन पॉवर प्लेचा. राजेश थोडंसं लक्ष द्या मॅच मध्ये.
राजेश म्हात्रेच्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला तर 3 क्षेत्ररक्षक आता मात्र 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक आपण मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहतोय योगेश म्हात्रेला, डीप पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय, लॉंग ऑफ मध्ये राजेशला पाहतोय. नरेश म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला पण मात्र डायरेक्ट हिटची संधी होती. नरेश म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय RO11 हेडूटने बस संघ आपण पाहतोय. राजेश राईट मोर द विकेट. रोहित साठी एज लागते इथे मात्र जेल सुटतो एस्टेच्या हातात ना मच्छिंद्रच्या. मच्छिंद्र थोडेसे नाराज होत आहेत. रोहित म्हात्रेचा जेल सुटल्याच्या रोहितने पहिल्या मॅच मध्ये 41 धावांची धावा कुठल्या होत्या त्या रोहित म्हात्रेचा जेल सुटलाय आणि हा जेल मागात पडू शकतो तो म्हणजे म्हात्रेपाडा टीमला. 2 चेंडू सुरेख फेकले आतापर्यंत. अल्पेशचं कौतुक करावं लागेल. 15 धावा जरी योगेश म्हात्रेने खर्च केले असेल नितीन पाटीलने चांगला खेळ केलाय मात्र रोहित म्हात्रे थोडेसे धावांसाठी संघर्ष करावा लागतो त्यांना. अल्पेश राईट मोर द विकेट. उलटा चेंडू होता मिडानचा क्षेत्र कृष्णा स्वतः संघाने खूप वेगाने येत आहेत. एका धावेने खात उघडलं. 3 धावांवरती पोहोचतायत. रोहित 2 सिंगल या अगोदर आले होते इथे चेंडू 2 आले होते. या षटकात एकच धाव आली आतापर्यंत. अल्पेशने एकच धाव खर्च केली. एकने धाव संघ पुढे सरकते. 16 धावा हेडूटने बस संघाच्या मात्र RO11 या नावाने हा संघ खेळतोय. RO11 हेडूटने बस संघ 16 धावा धपलकरती लागल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतायत संघनायक कृष्णा म्हात्रे. ज्या प्रकारे संघाची बांधणी केली कृष्णा म्हात्रे यांनी भरपूर वर्षाचा अनुभव कृष्णा म्हात्रे यांच्याकडे ज्या प्रकारे कामगिरी केली नक्कीच संघनायकाची भूमिका खूप महत्वाची असते. ती भूमिका खूप चांगली निभावली आतापर्यंत कृष्णाने. इथे मात्र ऑफसाईडच्या खूप बाहेर आले होते. आता मात्र बघा क्षेत्ररक्षण करणं ठेवण्यात आलेलं आहे फाईन लेगला कारण की त्यांना माहिती आहे नितीन तेच फटके केले. हे वैशिष्ट्य असतं चांगल्या संघनायकाचं कारण लगेच इथं क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला. 1 धाव इथे एकने धावसंख्या पुढे सरकेल. धापलका धावा लागतात त्या 17 धावा. दुसरं षटक पॉवर प्लेचं मार्गच असताना अल्पेश चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. इथे सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडूची इथे संपते. अल्पेशचं कौतुक करावं लागेल. 17 धावा धापलकर तिथे लागले. पहिल्या षटकात 15 धावा आल्या. या षटकात फक्त 2 धावा आल्यात. फुलटॉस चेंडू होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. मिड विकेट वर योगेश म्हात्रेला भरपूर वेळ घ्यावा लागेल तोपर्यंत चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. खेळ संपला 21. कारण ज्या प्रकारे आपण पाहतो या 2007चा विश्वचषक तुम्ही पाहिला असेल भारत आणि पाकिस्तान अंतिम सामना होता मात्र अंतिम सामन्यात युसुफ पठाणची निवड झाली होती. इथे मात्र स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक मध्ये दत्त ठाकूर उर्फ लाराची निवड अंतिम सामन्यात झाली. जितू ढोणे आणि दिलीप ढोणे साहेबांचं आगमन झालं. त्यांना विनंती की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे आणि युसुफ पठाणने खूप चांगला खेळ केला होता पाकिस्तानच्या विरोधात. T20च्या अंतिम सामन्यामध्ये 2007चा सामना आम्हाला आजही आठवतोय. त्या सामन्यामध्ये त्याला संधी मिळाली शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये. दोन षटकाचा खेळ संपलाय. 21 धावा धापलगती लागल्या. 10.50च्या सरासरीने धावा लागल्या. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज योगेश म्हात्रे कारण की सामना 5 षटकांचा आहे हे लक्षात घ्या. चेसिंग कंपल्सरी आहे. पुन्हा पुन्हा सूचना करतोय. 5 षटकाचा सामना त्यामुळे नक्कीच पुन्हा योगेशला बोलवण्यात आलेलं आहे. धावांची गती कुठेतरी थांबावी लागेल. 21 धावा धापलगती लागल्या. रोहितच्या बॅट मधनं संघर्षमय चौकार आपण पाहिला. पुन्हा एकदा नितीन पाटील लागले मात्र आता नितीनसाठी डीप फाईन लेगला सुद्धा एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेलं आहे.
लॉंग ऑन मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला एक क्षेत्ररक्षक आहे योगेश गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र रिव्हर्सचा वापर मात्र चेंडू सरळ शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षक हातामध्ये जाऊन विसरतोय. डॉट चेंडू. 21 धावा धाबल कधी लागल्यात. उद्या दिवस 8 संघ तुम्ही पाहू शकाल. पहिला सामना असेल भाल ए वर्सेस बेतवडे. दुसरा सामना असेल गावदेवी वासार वर्सेस क्रिशा 11 बदलापूर. तिसरा सामना असेल उंबाडे वर्सेस खिडकाली. आणि चौथा सामना असेल हेडुटणे ए वर्सेस कोले नांदिवली. अशा 8 संघ उद्या दिवसात या स्पर्धेत तुम्ही पाहू शकाल. योगेश राईट मोर द विकेट. फुलटॉस चेंडू होता. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक. धावचीची संधी होती. आता फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय. एकने धावसंघ पुढे सरकेल. धावपलका धावा लागतात त्या 22. तिसरं षटक मार्गस्थ असताना 22 धावा धावपलकर लागल्यात. योगेश ॲट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू खेळून करतोय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. मिड विकेटला अल्पेश आणि सुरेख फेकी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद. रोहित म्हात्रेची इथे खेळ समाप्त होते. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक अल्पेश म्हात्रेचा. ऑन द स्टंप फेकी आणि फलंदाज बाद होते. पहिला धक्का लागतोय तो आरो 11 हेडुटणे संघाला. धावसंख्या 23. सोनपडा वर्सेस वाकलन. मात्र फलंदाजी सोनपडा टीमची भरपूर स्पर्धा आपली तुम्ही काळामध्ये 7-7 8 RR चषक सुद्धा तुम्ही पाहू शकाल सोनापड्याच्या मैदानात. उद्या या स्पर्धेचा शेवटचा डिसेंबर भरपूर स्पर्धा करून आपल्याला पाहायला मिळतात. मात्र इथे रोहित म्हात्रेची खेळ समाप्त होते. 41 धावांची खेळ पहिल्या मॅच मध्ये त्यांनी केली होती. इथे मात्र अडबा बॅटने चेंडू खेळून करतायत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. कृष्णा खूप वेगाने आलेत. सुरेख क्षेत्ररक्षण. तेवढी चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा. 2 धावसंघ पुढे सरकते. धापल करावं लागतात त्या 25 एक बाद. आरो 11 हेडुटणे संघ 25 धावा धापल कधी लागल्या. तिसरं षटक 25. आता या 2 धावा आहेत. 25 धावा धापल कधी लागल्यात. इथे मात्र चेंडू खेळून करतोय. गली रिजन मध्ये आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. म्हात्रेपडा संघाच्या माध्यमातून 26 धावा धापल कधी लागल्यात. पहिल्या षटकात 15 धावा आल्या होत्या. असं वाटलं धावांची गती तीच राहिली तर जास्तीत जास्त धावा उभा राहील तो म्हणजे आरो 11 हेडुटणे संघ. मात्र त्यानंतर अल्पेश म्हात्रेने सुरेख षटक फेकलं. त्यामुळे कमबॅक पुन्हा एकदा केलं म्हात्रेपडा टीमने. यानंतर अजूनही 2 षटक आहेत. क्रिकेट असा खेळ एका षटकात या सामन्याचं चित्र बदलून जातं. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. त्यांना माहित आहे तेच फटके जास्तीत जास्त नितीन खेळत आहेत. षटक समाप्त होते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 9.00 च्या सरासरीने हेडुटणे संघाची धावसंख्या आली ती 27 धावा. पहिल्या षटकात धावा होत्या 15. दुसरं षटक फेकलं अल्पेशने 6 धावा दिल्या. तिसरं षटक योगेश म्हात्रेने टाकलं. म्हणजे 2 षटक योगेशने टाकलेत. 21 धावा योगेश म्हात्रेने खर्च केल्यात. 3 षटकाचा खेळ संपला. 27 धावा धावावे लागल्यात. ऐकूया आपल्या डीजे मास्टरच्या माध्यमातून एक चांगलं संगीत.
धन्यवाद. राजेशचं स्वागत चौकाराने केलंय. धावसंख्या 31. फुलटॉस. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. मच्छिंद्र 2 धावा इथे मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धापलकर धावा लागतात त्या 33 धावा. चौथं षटक मार्गस्थ असताना 33 धावा धापलकर लागल्यात. राजेश मात्र गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. इथे मात्र फुलटॉस चेंडूचा पुन्हा रिव्हर्सचा वापर केलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहेत ऋतिकचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव मिळते. हेडूटने बस संघाला धावसंख्या 34. राजेश राईट मोर द विकेट. स्टंपच्या बाहेर शफल झाले होते. सुरेख गोलंदाजी आपल्या पाहायला 15 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या पॉवर प्लेच्या. मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय म्हात्रेपाडा टीमने. 34 धावा धापलकर लागल्यात. राजेश राईट मोर द विकेट. इथे मात्र पुढे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवे ते संघनायक येत आहेत कृष्णा. त्यामुळे चूक होणार नाही. आणि फलंदाज रोहित पाडीची खेळ इथे समाप्त. प्रदीप काळन येत आहेत. धावसंख्या 34. राजेश स्ट्रायकिंगला नितीन पाटील, 2 स्ट्रायकिंगला प्रदीप काळन आहेत. 34 धावा धापा हेडूटने बस संघाच्या 4थं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकात 15 धावा आल्या. त्यानंतर धावांसाठी संघर्ष करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये. टीम हेडूटने बस संघ. राजेश गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता नितीन पाटीलचा. मात्र डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ इथे मात्र संपलाय. 34 धावा धापा लागल्या. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. पहिल्या षटक आपण पाहिलं तर योगेश म्हात्रेने टाकलं. 15 धावा दिल्या. सरासरी होती 15.00. दुसऱ्या षटक अल्पेशने टाकलं. 6 धावा दिल्या. धावसंख्या झाली 21. सरासरी होती 10.50. तिसरं षटक आपण पाहिलं तर योगेश म्हात्रेने टाकलं. फक्त 6 धावा दिल्या. धापा धावा लागल्या 27. सरासरी होती 3 षटक अखेर 9.00. आणि 4थं षटक राजेश म्हात्रेने टाकलं. 7 धावा दिल्या. धापा धावा आहेत त्या 34. सरासरी आहे ती 8.5 ची. याचं शेवटचं षटक शिल्लक आहे. जरा कमी जास्त सरासरी आपल्याला पाहायला इथे मिळते. 34 धावा शेवटचं षटक मिळते. गोलंदाज अजय, त्याच्याकडे वेग भरपूर आहे. अचूक टप्पा आहे. तो गोलंदाज अजय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. म्हात्रेपाडा संघ आपण पाहतोय कृष्णा म्हात्रेने या टीमची बांधणी केली आहे. म्हात्रेपाडाचा विचार केला आपण घरं कमी आहेत कारण या गावामध्ये मात्र खेळाडू खूप चांगले आहेत. क्रिकेटच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली म्हात्रेपाडा या गावाला. इथे मात्र वेगवान चेंडू होता. अपील केला ते स्टेशन. गोलंदाजाने कोणत्याही प्रकारचा अपील नाही केला. मात्र रक्षक अपील करतायत. आणि गोलंदाजाला माहिती कोणत्याही प्रकारची बॅट कट झाली नाहीये आणि वैशिष्ट्य असं चांगल्या गोलंदाजाचं. त्यामुळे अजयने कोणत्याही प्रकारचा अपील केला नाही कारण की अजयला माहिती आहे कोणत्याही प्रकारची एज लागली नाहीये. अजय राईट मोर द विकेट. आता मात्र हातावरती नियंत्रण नाहीये.
ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता. हेच पंचाने पहिला चेंडू स्वीवर घोषित केला होतोय. 35 धावा धापल कधी लागल्यात. शेवटचे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 35 धावा 5 चेंडू मध्ये 10 ते 15 धावा तरी कराव्या लागतील प्रदीप काळनला, जेणेकरून फाईट करू शकेल आरो 11 हेडुटे ब संघ. 35 धावा धापल कधी लागल्यात. पुन्हा हातावरती नियंत्रण नाहीये. ऑप्शनच्या भरपूर बाहेर. वाईटचा इशारा येतोय. निलेश मेन पंचाच्या भूमिकेत आहेत. 36 धावा धापल कधी लागल्यात. तुमच्याकडे वेग असून फायदा नसतो मित्रांनो. हातावरती नियंत्रण खूप महत्वाचं आहे. इंटरनॅशनल आपण पाहिलं शोएब अख्तर पाकिस्तानसाठी, शेन टेट ऑस्ट्रेलिया संघासाठी. त्यांच्याकडे वेग भरपूर होता. आता वेग भरपूर असून फायदा नाहीये. जास्त दिवस ते इंटरनॅशनलला क्रिकेट खेळू शकले नाही. 2 धावा इथे मिळत आहेत प्रदीपला. 38 धावा. डॉट चेंडू. 38 धावा धापल करतेत. अडतीस धावा धापल करती लागल्यात. इथे मात्र चेंडू घेऊन करतोय कार्पेटच्या माध्यमातून लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत योगेश म्हात्रे. एक धावसंख्या पुढे सरकते. धापल का धावा लागतात त्या 39. एकोणचाळीस धावा झाल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ असताना इथे मात्र चेंडू घेऊन करतोय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. बीट होत आहेत. एकच धाव. 2 धावा झाल्या असत्या. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धापल का धावा लागतात 40. प्रदीप काळने बघायचं स्ट्राईक तर स्वतःकडे ठेवली आहे. पण त्याच्या बॅटमधनं चौकार की षटकार येणं खूप गरजेचं. ज्यावेळी तुम्ही स्ट्राईक स्वतःकडे ठेवता त्यावेळी नक्कीच तुम्हाला मोठा फटका येणं खूप गरजेचं असतो. ज्या विश्वासाने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली बघायचंय. 40 धावा धापल कधी लागल्यात. इथे मात्र डॉट बॉल. 5 षटकांचा खेळ संपलाय. धापल का धावा लागल्यात त्या एडुटने ब संघाच्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा. 41 टार्गेट आहे मात्रेपाडा संघासमोर. प्रताप 11 मात्रेपाडा संघ आपण पाहतोय. 41 टार्गेट आहे दुसऱ्या सत्रामध्ये. एक्केचाळीस धावांचं लक्ष. उद्या पहिला सामना असेल बेतोडे वर्सेस भाल उद्या 9 वाजता इथे रिपोर्टिंग करायचं. 10 वाजता दुसरा सामना असेल वसाड वर्सेस क्रिशा 11 बदलापूर. तिसरा सामना 11 वाजता असेल उंबाडे वर्सेस खिडकाली. आणि चौथा सामना असेल हेडुडने वर्सेस कोल नांदिवली 12 वाजता. सर्व 8 संघांना विनंती असेल की आपण अडवली वर्सेस भाल पहिला सामना असेल उद्या. थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 9 वाजता अडवली आणि भाल संघाने रिपोर्टिंग करायचंय. 41 टार्गेट आहे. शेवटच्या सत्र आपण जाऊया. सहकारी समालोचक करण काळे यांच्याकडे. तत्पूर्वी डीजे मास्टरच्या माध्यमातून एक चांगलं संगीत आपण ऐकूया.
थँक्यू थँक्यू नितीन दादा. तर तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. जय गौलवा चषक 2019 या पर्वामध्ये फर्स्ट सेमीफायनल तुमच्या समोर आहे. मात्रेपाडा वर्सेस हेदुटणे ब. 41चं टार्गेट असेल सेकंड सेशन मध्ये. बॅटिंग करत असताना मात्रेपाडा संघासमोर आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजेश आणि आपण बघतोय कृष्णा म्हात्रे. बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय लालचंद्र भंडारे. पॉवर प्लेचं पहिलं षटक 41. फायटिंग टोटल फलकावरती आहे आणि या धावा डिफेन्स करत असताना कशा प्रकारे लढेल इथे हे दुटणे संघ. पहिलाच बॉल, गेम ऑन, लेट्स प्ले. स्लॉग स्वीप पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे आणि पहिल्याच बॉल वरती तुम्हाला पाहायला मिळतोय हा एक कलात्मकतेचा आविष्कार दाखवत असताना राजेशच्या बॅट मधून 4 धावा चौकार. चौकार आलाय. 41चं लक्ष्य आहे. इथून धावांसाठी अडथळा निर्माण करावा लागेल हेदुटणे संघाला, कारण त्याप्रमाणे पहिल्याच बॉलवरती राजेशने चौकार लगावला. इनसाइड आउट. समोर क्षेत्ररक्षक आहे, वेट करताय. टप्पा घेतलाय, त्यानंतर चेंडूला उचललं. दुसऱ्या धाब्याचा कॉल, स्टॅकिंग इनला फेकी आणि सहजरित्या आपण बघतोय 2 धावा. दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. लक्ष्य आहे ते म्हणजेच 41 धावसंख्येचं. फर्स्ट सेमीफायनल पहिली उपांत्य फेरी तुमच्या समोर आहे. हेदुटणे वर्सेस म्हात्रेपाडा दोन संघांच्या दरम्यान. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला होता मात्रेपाडाचे संघनायक कृष्ण म्हात्रे यांनी आणि फर्स्ट सेशन मध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी केली अगेन्स्ट हेदुटणे 40 धावसंख्येपर्यंत रोखलं हेदुटणे संघाला. हा चेंडू बॅकफुट लावून कट करता पॉइंटच्या दरम्यान खूपच वेगाने चेंडू डीप मध्ये चाललाय. करण आहे सीमारेषेच्या गती जवळ. चेंडू अडवला, उचलून फेक करते स्टॅकिंग इनला, तोपर्यंत 2 धावा. पहिल्या बॉल वरती चौकार आलाय. त्यानंतर आपण बघतोय लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 दुहेरी धावा आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. लालचंद्र भंडारे बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं. क्वाइट बँडचा अपील झाला. यस, पंचांचा बोट आकाशाकडे. पहिला धक्का बसतोय 8 या धावसंख्येवरती. तर पहिला गडी बाद होतोय. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं. राजेश मात्र मागे. लक्ष्य आहे ते म्हणजेच 41 आणि 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 शीटर मैदानाच्या आतमध्ये आलाय मच्छिंद्र म्हात्रे, जो आपण बघतोय मिडल ऑर्डर मध्ये सातत्याने फलंदाजी करत असतो. स्टार्टरची प्लॅनिंग इथे पाहायला मिळते. धावसंख्या 8 धावफलकावरती 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आला लालचंद्र भंडारी. बॉलिंग मार्क वरती फुलर लेनचा बॉल वरती हवेमध्ये आहे. नोमान्स लँड मध्ये पडला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मधून येतील, उचलतील चेंडूला. 2 धावा कंप्लीट झाल्यात. फेकी करता स्टॅकिंग इनला. आपण बघितलं इथे 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. गॅदर करू शकले नव्हते एकाच ऍक्शन मध्ये. विकेट किपर थोडंसं फंबल झालं, परंतु एकंदरीत 2 धावा मिळतील या चेंडूवरती आणि दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक आपण बघतो डबल फिगर मध्ये 10 धावा. शेवटचा बॉल शिल्लक नक्कीच आहे या ओव्हर मधला. मच्छिंद्र म्हात्रे आणि संघनायक आपण बघतोय कॅप्टन म्हात्रेपाडाचे कृष्णा म्हात्रे नॉन स्टॅकिंगला आहेत. लॉंग ऑफ तैनात, त्याचबरोबर मिड विकेट ऑन साइडला. डीप मध्ये षटकामधला शेवटचा बॉल. सफल झाल्यानंतर आपण बघतोय बॅटचा हलकीशी कडा घेतली आणि त्यानंतर अगदी मधल्या यष्टीवरती चेंडू जाऊन विसावतोय. हा दुसरा धक्का पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 10.
आस्किंग रन रेट इथून जर आपण बघितलं 10.25 असेल. बॅटिंग करत असताना इथून म्हात्रेपाडा संघासमोर 41चं लक्ष्य आहे. 10 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते पहिल्या सत्राच्या अखेरीस. पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसातील शेवटची मॅच सुरू आहे. उद्याच्या दिवसामध्ये देखील 8 संघांचा पूल आहे. पहिली मॅच बरोबर 9 वाजता रिपोर्ट करायचा आहे. अडवली वर्सेस भाल ए. दुसरी मॅच वसार वर्सेस क्रिशा 11 बदलापूर. तिसरी मॅच खेडकाळी वर्सेस उंबर्डे आणि चौथी मॅच नांदिवली कोळेवाडा वर्सेस हेदुटणे ए. आज 8 संघांचा पूल उद्याच्या दिवसामध्ये आहे. बरोबर 9 वाजता पहिली मॅच ज्या संघांची आहे अडवली वर्सेस भाले. दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचा आहे. अंतिम फेरीचे दरवाजे मात्र कोणता संघ ठोठावेल या दोन संघांच्या दरम्यान हे द्वंद्व युद्ध. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरचं रोहित पाटील पुढे सरसावत असताना बॅकफूट लावून कट करतात. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक करण आहे. दुसऱ्या धावेचा कॉल. स्टॅकिंग इनला फेकी थोडीशी उशिराने येते. तोपर्यंत 2 धावा. 100% कमिटमेंट काय असते ते इथून दाखवून द्यावं लागेल हेदुटणे संघाला. कारण आपण बघतोय ज्याप्रमाणे धावा धावफलकावरती थोड्या कमी नक्कीच पाहायला मिळतात आणि त्या लक्ष्याचा पाठला करत असताना ज्याप्रमाणे आतापर्यंत म्हात्रेपाडा संघ खेळतोय. गडी बाद झाले 2. 12 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना रोहित पाटीलचं हे षटक इथे पूर्णपणे दारोमदार असेल रोहित पाटील वरती. कारण धावा डिफेन्स करायच्या आहेत 41 आणि ज्याप्रमाणे रोहित पाटील सध्या या सीझन मध्ये फॉर्मात आहे त्याला इथून आपल्या गोलंदाजी मधलं कौशल्य दाखवावं लागेल. बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न. टप्पा घेतल्यानंतर थोडासा बाहेर निघत असताना उचली देखील घेतली. चेंडूने एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि हा निर्धाव चेंडू. ऑन साइड शॉट फाईन लेग डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. तदनंतर आपण बघितलं शॉट मिड विकेट डीप मध्ये लॉंग ऑन आहे. ऑफ साइडला आपण बघितलं तर एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये कृष्णा स्ट्रायकिंग इनला. हा चेंडू बॅकफूट लावून कट करत असताना स्लाइस कट तुम्हाला पाहायला मिळाला. वॉट शॉट. चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार. सैराट हे चित्रपट आणि तब्बल 100 कोटीचा गल्ला देखील केला मराठी चित्रपट सृष्टीमध्ये याच चित्रपटाने. मैदानाच्या आतमध्ये बरसवे कृष्णा मात्रे. धावसंख्या धावफलकावरती 16. लक्ष्य आहे 41चं. रोहित पाटीलला इथून कमबॅक करून द्यावं लागेल. सूत्र हातामध्ये घेऊन गोलंदाजी करावी लागेल. षटकामधला पुढील चेंडू राऊंड विकेटने यावेळेला. हा चेंडू दिशाभर करता आउटसाइड लेग स्टंप आणि चेंडू मात्र जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. चौकार आला आणि संघाची धावसंख्या आपण बघतोय पुढे जात असताना 20 धावा. रोहित पाटील थोडासा महागडा नक्कीच ठरला. आतापर्यंत 4 चेंडू त्याने मात्र टाकले. धावा खर्च केला. धावफलकावरती आपण बघतोय 10 धावा. या षटकामधला 2 चेंडूंचा केलो जुनी शिल्लक विजयासाठी आपण जर बघितलं तर 21 रिक्वायर्ड. हा चेंडू फुलर लेन बॅकफूट लावून ड्राइव्ह करतात. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक खूपच वेगानं त्यांना बीट करून मिसफील्ड झाले आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. चौकार. चौकार आला आणि आपण बघतोय मॅचचं चित्र मॅचचं समीकरण थोडस पारड मजबूत आहे या मॅच मध्ये म्हात्रेपाडा संघाचं. धावसंख्या धावफलकावरती 24. 19 चेंडूंमध्ये 17 रिक्वायर्ड. हा चेंडू ऑन साइडला दोन्ही हाताने आपण बघतोय बाहूमधलं बळ दाखवत तुम्हाला पाहायला मिळाला. मिड विकेट सीमारेषा पार करेल. 4 धावा. लागोपाठचे 4 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले आणि संघाची धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती एकंदरीत 28. 18 चेंडूंमध्ये आता गरज आहे विजयासाठी ती म्हणजेच 13 धावेची.
समोर फलंदाज किरण स्ट्रायकिंग एंडला आहे आणि लालचंद्र भंडारी येतोय सेकंड स्पेल मध्ये. 18 चेंडूंमध्ये आता 13 धावा डिफेन्स करायच्या आहेत. ऑन साइडला ती छोटी मुलगी शाळेतली नक्कीच ग्राउंडच्या आतमध्ये आहे. व्हॉलेंटियर्सला विनंती करतोय प्लीज त्या चिमरोडीला बाहेर काढा. लालचंद्र भंडारी बॉलिंग मार्क वरती. 18 चेंडूंमध्ये 13 धावेचं समीकरण. हा चेंडू बघतो आपण फुलर लेनचा ड्राईव्ह करत असताना करण आहेत लॉंग ऑफला. थोडासा फंबल झाला. दुसऱ्या धावेचा कॉल आणि आपण बघतोय ज्या जीवाच्या आकांताने स्वतः संघनायक कृष्ण म्हात्रे दुसरी धाव कंप्लीट करत आहेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. 11 रिक्वायर्ड रिमेनिंग 17 बॉल्स 17 डिलिव्हरीज. किरण स्ट्रायकिंग एंडला. लालचंद्र हा चेंडू आपण बघतोय टप्पा पडल्यानंतर अजूनही बाहेर निघत असताना इट्स वाईट बॉल हेच दर्शवलं ऑफिशियल पंचांनी. तर आबू पाटील आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. विथ विकेट. हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून गॅप मध्ये खूपच वेगाने चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. किरणच्या बॅट मधून एका फ्लातून स्ट्रोक चौकार. हवा पूर्णपणे काढतोय त्याप्रमाणे बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. कृष्णा आणि दास बरोबर किरणची धावसंख्या 35 विजयासाठी 6 धावेची गरज. ऑन साइडला उडवला मिस्टॅमिंग आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक अविनाश चेंडूवरती येतील. थोडस फंबल उशिराने आले. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धाव्याचा कॉल फेकी करतात नॉन स्टॉक एंडला आणि दुहेरी धावसंख्येच्या माहितीने धावफलक आपण बघतोय पुढे जात असताना 37 धावा. 4 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 15. फुलर लेनचा चेंडू बीट होत असताना किरणसाठी हा बॉल होता. आपण बघतोय ज्या ठिकाणी बीट झालेत ऍक्शन रिप्ले मध्ये ज्याप्रमाणे सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता. जीटीसीचे अपडेटर कॅमेरामॅन त्यांचे देखील आभार व्यक्त करतोय. कुणाल जयंत आणि त्याचबरोबर भूपेश सहकार्य या स्पर्धेसाठी. हा चेंडू आपण बघतोय आउटसाइड द लेग स्टंप. अंपायर्स कॉल इट्स वाईट बॉल. एक निगेटिव्ह डिलिव्हरी अजून पाहायला मिळते या ओव्हर मध्ये आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 38 धावा.